जपनाम जपनाम हे शब्द तुम्ही एका वेब सिरीज मध्ये ऐकले असतील। हो, प्रसिद्ध वेब सिरीज आश्रम। या वेब सिरीज मध्ये राम रहीम यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित भूमिका बॉबी देओल यांनी साकारली होती। बॉबी देओल धर्मगुरू बनतो आणि त्याचं नशीब एका क्षणात पलटतं। त्यानंतर राजकारणी, खेळाडू, सेलिब्रिटी अशा सर्वच क्षेत्रातील मोठी मंडळी त्याच्या दरबाराला येऊ लागतात। पुढे या बाबाचं काय होतं हे तुम्ही पाहिलं आहे। अशा प्रकारच्या घटना तुम्ही अनेक वेळा पाहिल्या असतील आणि हा संदर्भ देण्यामागे कारण म्हणजे नुकताच महाराष्ट्रातील नाशिकमध्ये स्वतःला भविष्यकार म्हणवणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे। याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे। नमस्कार, मी मीनाज शेख आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। अशोक खरात नेमके कोण होते? कॅप्टन अशोक खरात हे मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहेत। मर्चंट नेव्हीमध्ये त्यांची 22 वर्षांची कारकीर्द होती। या 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल 154 देशांचा दौरा केला होता। या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध देशांतील सामाजिक, राजकीय, नैसर्गिक आणि पारंपरिक परिस्थितीचा अभ्यास केला होता। त्यानंतर त्यांनी आपले लक्ष कॉस्मॉलॉजी या विज्ञान शाखेच्या अभ्यासाकडे वळवले। कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वाची उत्पत्ती, रचना, विस्तार आणि अंतिम भवितव्य। हे सोप्या भाषेत सांगायचं तर संपूर्ण विश्व कसं तयार झालं, कसं वाढत आहे आणि पुढे काय होणार आहे याचा अभ्यास त्यांनी केला। त्यानंतर आश्रम वेब सिरीज प्रमाणे एक एक करून लोक त्यांची समस्या घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले। आपल्या कौशल्याच्या जोरावर अशोक खरात यांनी आपले टेंटॅकल्स प्रभावशाली व्यक्तींपर्यंत पोहोचवले। नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिली होती। त्यानंतर अशोक खरात राज्यभर चर्चेत आले। चर्चेत आल्यानंतर एकामागून एक सेलिब्रिटी, खेळाडू आणि राजकीय नेते त्यांच्या भेटीसाठी रांग लावू लागले। एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत। आश्रम या वेब सिरीजमध्ये जसे एका महिलेने बाबाचा पर्दाफाश केला, तसेच कॅप्टन बाबाचा देखील एका महिलेने भंडाफोड केला आणि समोर आले अशोक खरात यांचा खरा चेहरा। अशोक खरात यांच्या विरोधात त्यांच्या दरबारात आलेल्या एका महिलेने बलात्काराची तक्रार पोलिसात दाखल केली आहे। स्वतःकडे दैवीय शक्ती असल्याचा खोटा दावा करत तंत्र मंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला। तिला ऑफिसमध्ये बोलावून तिच्या खाण्यात गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे। 2022 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचा जबाब महिलेने पोलिसांना दिला आहे। त्यामुळे अशोक खरात यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे, जसं मी सुरुवातीला म्हटले होते। त्याचे कारण म्हणजे अशोक खरात यांना अटक झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तो व्हिडिओ नेमका काय आहे ते पाहूया। मुद्दा असा आहे की अशा व्यक्तीला नेमकं राजकीय आशीर्वाद कोणाचे आहेत, त्यावर प्रश्न असा निर्माण होतो की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका आहेत। नुसत्या संचालिका नाहीत तर अशोक खरातांच्या डोक्यावर छत्री पकडणे, कधी त्याची पाद्यपूजा करणे, असे अनेक व्हिडिओ फुटेज, फोटो या निमित्ताने बाहेर आले। ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असतील तर शोषित महिलांनी न्याय कुणाकडे मागावा? माझा सरळ साधा प्रश्न आहे। मला या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अत्यंत संवेदनशील महिला असणाऱ्या सन्माननीय सुनेत्रा वहिनींना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सुनेत्रा वहिनींची किंवा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की सतत वादाच्या भुवऱ्यात असणाऱ्या चाकणकरांना
आपल्याला या आयोगावर ठेवावं लागतं. रुपाली चाकणकर यांचा व्हायरल व्हिडिओ आणि एकनाथ शिंदे यांनी मंदिराला दिलेली भेट हे सर्व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अशोक खरात यांच्या पोलीस चौकशीत पेनड्राईव्हमधून 58 व्हिडिओ जप्त करण्यात आले असून त्यामध्ये काही नामांकित महिला सेलिब्रिटीजचे व्हिडिओजही असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अशोक खरात यांचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही तपासात उघड झाले आहे. अशा प्रकारच्या घटना देशात आणि राज्यात वारंवार घडत असतात. मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे रुपाली चाकणकर यांचा व्हिडिओ, ज्यामध्ये त्या कॅप्टन बाबाचे पाय धुताना दिसत आहेत. महिला समस्या आणि रक्षणाची जबाबदारी ज्या व्यक्तीकडे आहे त्याच महिला आयोगाच्या अध्यक्ष आरोपीचं संगोपन करत आहे, अशा प्रकारची टीका राजकीय नेते करत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधक नेते मंडळी करत आहेत. त्यामुळे पुढे काय होईल हे पाहणे महत्त्वाचं आहे. तर अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360.